असा माझा प्रवास सुरू झाला. तोपर्यंत मला माहीत नव्हतं, एक मजा म्हणून करत होतो मी. आपला हिरो कोण आहे ह्याच्यामध्ये, तर एका कोपऱ्यात असा बसला होता. मला काही कळेच ना. म्हटलं अरे हिरो कोण आहे, अरे हाच कोण, अरे हा मक्या, म्हटलं हा हिरो आहे. असं मला झालं होतं तेव्हा. मला बाईक चालवता यायची नाही आणि सगळे सीन होते की मी बाईक चालवतोय, मागे केके म्हणून बसलाय. तर मला म्हणाले की बाईक चला ना, नाही अरे निशी इसको आती नाही आहे. माझी जी को आर्टिस्ट होती प्राजक्ता वाडी आहे नावाची, माझी बायको झाली होती. तिची खूप हेल्प झाली, त्यांनी मला खूप लँग्वेजवर कमांड केली. मग एवढं केले की नंतर ती विसरली मालवणी भाषा. तर दुनियादारी याच्यामुळे लोक अजूनही मला दुनियादारीमुळे ओळखतात. एखादी फिल्म येते, गाजते, त्याचे डायलॉग हिट होतात. जसे की आज खुश तो बहुत हो गए तो, किंवा अंजली कुछ कुछ होता है तुम नहीं समझो. या प्रकारेच मराठीमध्ये 2013 साली एक सिनेमा आला होता, प्रचंड गाजला होता आणि त्यातले डायलॉगही हिट झाले होते. त्यातलाच एक डायलॉग होता, सगळ्यांचा नाही पडलास तरी चालेल पण माझ्या पाया पड, तथास्तु. हा डायलॉग ज्यांच्या तोंडी होता ते अभिनेते राजेश भोसले आज आपल्यासोबत आहेत. सर, टायनी टॉक्स बाय टायनी टॉकीज या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू. सर, आता डायरेक्ट आपण मुद्द्याला सुरुवात करूया. या क्षेत्रात कसे आलात तुम्ही, या क्षेत्राकडे कसे वळलात? माझा खरा जन्म मी ग्रामीण भागातला, म्हणजे मी रत्नागिरीमध्ये, माझा बुरंबड नावचं गाव आहे, आजोळ आहे माझं, तिकडे माझा जन्म झाला. मग तिकडे मी 5वीपर्यंत तिकडेच होतो. पण माझे मामा आहेत ना, ते नाट्य संगीत वगैरे असायचे, तर त्यामध्ये ते खूप काम करायचे, छोटे मोठे रोल करत असायचे. आणि पूर्वी कसं होतं की ते रात्री एकदा सुरू झाले की पहाटेपर्यंत ती चालू असायची. तर तेव्हा मामा मला घेऊन जायचा. मी लहान होतो, मला माहिती पण नाही की काय प्रकार असतो, पण काहीतरी जायला मिळते, घरातून बाहेर पडायला मिळते आणि काहीतरी वेगळं बघायला मिळते, म्हणून रात्री मला ती मजा वाटायची. माझ्या आजोबांना आवडायचं नाही, ते मामावर वैतागायचे की ही काय चाललंय तुझं, कामाकडे लक्ष दे, नोकरी कर किंवा काय. पण त्यांना ती आवड होती, तर ते मला घेऊन जायचे. तर तिथे काय माहिती नाही, मला तिथून कदाचित ती आवड निर्माण झाली असेल, कारण मी ते नेहमी बघायचो. ते कुठेतरी उपजत गेलं असणार की हे असं काहीतरी आपण पण करूया, पण कधी वाटलं नाही की आपण करू असं. पण मग मी 5वी नंतर जेव्हा मुंबईमध्ये आलो, तर मी मालाडमध्ये, बाबांना घर लागलं म्हाडाचं, तर मग मी मुंबईमध्ये मालाडमध्ये शिफ्ट झालो. तर तेव्हा खूपच मी गावंढळ होतो, म्हणजे मला काही मग अशा या गोष्टीसुद्धा बोलताना ना खूप कॉन्फिडन्स नसायचा. ही सुरुवात होती. मग तिथे चाळीमध्ये गणेश उत्सवाला हे असायचं, नाटकं बसवायची आमच्यामध्ये. तर आमची ते दिंडोशीमध्ये म्हाडामध्ये सहयोग सोसायटी ही फेमस सोसायटी होती, ज्यामध्ये मी राहायचो. तिकडे स्पर्धा असले की सहयोग सोसायटीलाच नंबर मिळणार हे असायचं. तर तिथे हळूहळू मी त्या नाटकांमध्ये छोटी छोटी भूमिका करायला लागलो, काम करत राहिलो. पण ते तेवढ्यापुरतंच होतं. शाळेमध्ये पण मी कधी केलं नाही. म्हणजे त्याच्यानंतर मी 7वीला नंदादीपमध्ये, गोरेगावमध्ये जी शाळा आहे, तिकडे मी 10वीपर्यंत शिकलो, पण कधी नाटकामध्ये भाग नाही घेतला. शाळेमध्ये असतात, चाळीमध्ये तिकडे करायचो गणपतीला, चल ना टाईमपास, मजा येते, करूया आपण. मग तिथून माझं ज्यावेळी मी डहाणूकडे शिफ्ट झालो, म्हणजे माझं कॉलेजमध्ये मी गेलो, तर ते याचं कॉमर्ससाठी होतं डहाणूकर. आणि तिकडे फक्त नाटकासाठी ते खूप फेमस होतं डहाणूकर कॉलेज. मला माहीत नव्हतं की ते, मी त्यासाठी जॉईन नाही झालेलो तिकडे. मला काकाने तिकडे की तू चांगलं शिकावंस म्हणून तिकडे टाकलं होतं. पण माझा नंतर तिकडे 11वीला गेल्यानंतर मग मला तिकडे विश्वास सोनी भेटले, जे माझे गुरु आहेत. तर तिथे माझी सुरुवात झाली खऱ्या अर्थाने. म्हणजे मी तिथे महाराजांचा विजय असो इथून सुरुवात झाली. पहिलं वाक्य मला हे होतं. आणि समीर चौगुले हिरो होता त्याच्यामध्ये, म्हणजे माझे सिनियर आहेत हे, पुष्कर श्रोत्री, समीर चौगुले, त्याच्यानंतर चिन्मय आमच्याबरोबरच होतं, चिन्मय मांडलेकर. पण ही सगळी मंडळी तेव्हाची होती तिकडे. तर मग तेव्हा मला लास्ट इयरला मला, म्हणजे 12वी 13वीपर्यंत मी असे छोटे मोठे रोल करत होतो. आणि मग मला लास्ट इयरला विश्वासने मला एक चांगला रोल दिला. आणि तो रोल एवढा चांगला झाला की त्या एकांकिकेचं नाव होतं एक डाव द्यूताचा.
विवेक आपटेने ती लिहिली होती. आणि खूप सुंदर एकांकिका होती. म्हणजे त्याचा कन्सेप्टच असा होता की महाभारताचं उत्तर म्हणजे पांडव आणि कौरव म्हणजे तशा पद्धतीचं होतं. म्हणजे पांडव म्हणजे प्रायोगिक नाटक आणि कौरव म्हणजे व्यावसायिक नाटक. हे द्वंद्व की कसं तारखा मिळत नाही प्रायोगिकवाल्यांना तर अशा पद्धतीचं नाटक होतं. आणि त्या पांडवांमधला मी धर्म असतो की सगळं शांत, काही भांडायचं नाही, शांतपणे जे काही करता येईल. तर त्यामध्ये एक वाक्य होतं मला की मी शांतपणे नाही आपल्याला तारखा मिळतील किंवा या, आणि मध्येच मी घेऊ का याला फुल व्हायलंट व्हायचो. आणि ते एवढं हिट झालं की आम्हाला नम्रामध्ये तेव्हा INT उन्मेष ह्या स्पर्धा चालू असायच्या. तर तेव्हा मला केदार शिंदेने बघितलं आणि मग मला व्यावसायिक पहिलं नाटक मिळालं टूर टूर. असा माझा प्रवास सुरू झाला. तोपर्यंत मला माहीत नव्हतं, एक मजा म्हणून करत होतो मी. एक करूया काय, थोडंसं आपल्याला हौस म्हणून करायला पाहिजे म्हणून ते मी करत होतो. पण जेव्हा केदारने मला म्हणजे विश्वासला सांगितलं की मला तेव्हा समीर चौगुलेला पण त्यांनी विचारलं होतं की मला टूर टूरमध्ये 2 लोक मला आवडले, तू कोणी चालेल, मला समीर पण चालेल, राजेश पण चालेल. मग तेव्हा समीरचं यदा कदाचित चालू होतं, त्यामुळे तो बिझी होता तिकडे. मग माझं नाव आलं आणि मग मी पहिलं नाटक माझं टूर टूर व्यावसायिक, त्यामध्ये माझं पदार्पण झालं व्यावसायिक नट म्हणून. आणि त्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यावसायिक नाटकामध्ये म्हणजे जसं माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं तसं सतीश राजवाडे, श्रेयस तळपदे, मकरंद अनासपुरे, केदार शिंदे स्वतः डिरेक्ट पण केली आणि त्यांचंच प्रोडक्शन होतं शाहीर साबळे प्रतिष्ठान. तर ही सगळी मंडळी, अंशुमन विचारे, अमोल बावडेकर, जे आता सगळे नंबर 1 आहेत. तर ह्या सगळ्यांचं आमचं पहिलं व्यावसायिक नाटक टूर टूर. इथे खऱ्या अर्थाने माझी सुरुवात झाली नाटकामध्ये. गावात तुम्ही नाटकं पाहिलीत, बरोबर, सगळं जवळून पाहिलं. हो. तेव्हाचं कुठलं काही असं आठवण आहे का गावातली लहानपणीची, किंवा तेव्हा वाटलेलं काम करावं, घरात करून बघितलं, मित्रांमध्ये करून बघितलं, असं काही आठवण? तशी गावातली म्हणजे आम्ही करायचो म्हणजे तेव्हा तिकडे गावामध्ये नमन असायचं. नमन म्हणजे त्यामध्ये ते आमच्यामध्ये खेळ म्हणतात त्याला, खेळ करायला यायचं. तर ते मग राजा असं, मग आम्ही ते गावामध्ये जो वाडा असतो ना, म्हणजे इकडे वाड्यामध्ये आपण ते म्हैस वगैरे बैल आपण राहत असतात, तो त्याला वाडा म्हणतात तिथे. तिकडे आम्ही प्रॅक्टिस वगैरे करायचो, म्हणजे अशी पानं वगैरे अशी लावून किंवा अशी तलवार करून आमच्या त्या रिहर्सल चालू असायचे. पण तेव्हा वाटायचं, मग तेव्हा असं वाटतं की मीच मेन रोल करावा असं. तेव्हा एक काय म्हणणार सुप्त इच्छा असतात ना, त्या होत्या की. तर ते गावामध्येच झालं ते करत असतानाच. घरी माहीत असायचं तेव्हा? घरी नाही, घरी तर मला मारायचे की ह्या क्षेत्रात जायचं नाही बाकी काही कर, पहिलं नोकरी कर, त्याच्यानंतर तुला काय उद्योग करायचे ते कर. म्हणजे मी टूरटूचं मी का सांगतोय परत, कारण टूरटू पर्यंत मला घरातून सपोर्टच नव्हता, विरोधच होता. पण जेव्हा ते नाटक आलं ना, त्याच्यानंतर मग त्यांनी चल बाबा हा काय करतो बघूया असं करत त्यांनी सुरुवात म्हटलं. आणि नंतर मग मला मिळत गेली कामं, मग ते शांत झाले बाबा वगैरे की ठीक आहे चल करू द्याला, याला काय करायचं. बघायला वगैरे यायचंय? हां, बाबा आले होते बघायला. तेव्हा त्यांनी माझं काम बघितल्यानंतर ते म्हणाले की ठीक आहे कर, पण आता एकाच ठिकाणी फोकस कर. आणि आज स्वामींच्या कृपेने आत्तापर्यंत तरी सगळ्या गोष्टी छान चालू आहेत. सर आता ते टूर बद्दल सांगितलं, त्याच्यात बऱ्याच कलाकारांची नवीन म्हणजे सुरुवात होती. तर तेव्हाचा काही सुरुवातीचा किस्सा किंवा सगळ्यांचं व्यावसायिक पहिलं नाटक, काही दडपण किंवा काही किस्सा? त्यातला किस्सा म्हणजे आता परत काय प्रॉब्लेम नको आहे. म्हणजे मक्या होता ना, मक्या हिरो होता ना, त्याचा आज स्टार आहे तो मकरंद अनासपुरे. म्हणजे तर तो एका ठिकाणी आम्ही ना पार्ल्यामध्ये सतीश राजवाड्याचे राहायचा, तिकडे आम्ही रिहर्सल करायचो. खाली साईबाबांचं मंदिर होतं आणि वरती टेरेस होता. त्या टेरेसवर आम्ही तालीम करायचो. तेव्हा मी ज्या वेळेला पहिल्या दिवशी आलो ना, तेव्हा मी केदारला म्हणालो की आपला हिरो कोण आहे ह्याच्यामध्ये. तर एका कोपऱ्यात असा बसला होता तर मला काही कळेच ना. म्हटलं अरे हिरो कोण आहे? अरे हाच आहे. म्हटलं कोण? अरे हा मक्या. तर तो पण एकदम असा बारीकसारखा होता. म्हटलं हा हिरो आहे असं मला झालं होतं तेव्हा. पण जेव्हा त्याचं काम बघितलं ना, अफला तुम्ही वेळात झालं. म्हटलं अरे म्हणजे आपण
बघता क्षणी असं वाटतं की अरे कोण आहे, पण जेव्हा त्याची क्षमता बघतो आपण त्याच्यानंतर कळतं की येस आता जो खरा म्हणजे मराठी चित्रपटाचा हिरो आहे तो मकरंद अनासपुरे. तेव्हा फक्त थोडंसं झालं होतं की अरे कोण आहे असं, तर ती गंमत झाली होती. पण त्याच्यानंतर मग एक काम बघत बघत गेलो आणि नंतर सगळेच एकापेक्षा एक होते. सतीश राजवाडे, श्रेयस तळपदे, अंशुमन विचारे, सगळे धमाल लोक होती आणि खूप मजा आली काम करायला. म्हणजे कोण असं नव्हतं, कारण सगळी मंडळी ही एकांकिका स्पर्धा करत करत आलेली होती. त्यामुळे कोणाच्याही याच्यामध्ये असं काय म्हणतात ना की ॲटिट्यूड हा नव्हताच. एक मित्र म्हणूनच होतं की एकमेकांना कसं सपोर्ट केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण नाटक कसं रन झालं पाहिजे किंवा पंचेस कसे गेले पाहिजेत, हे सगळं असल्यामुळे ते मजा आली ते काम करता. म्हणजे असं कधी जाणवलं नाही की अरे नको हे नाटक नको करूया, मला त्रास होतोय किंवा असं काही झालं नाही. उलट आम्हाला वाटायचं की कधी प्रयोग लागतायत, करूया आपण एकत्र काम. खूप मजा येते करायला आणि खूप मजा आली. म्हणजे जे काही आम्ही प्रयोग केले, आम्ही काही 100-150 प्रयोग केले असेल तसे, पण ते खूप मजा आली. म्हणजे खूप चांगला अनुभव मिळाला त्याच्यात. आता या नाटकाकडून टेलिव्हिजनकडे किंवा सिनेमाकडे जाण्याचा प्रवास कसा होता, कसं गेला? तो पण असाच झाला. जसं मला केदारनी नाटकामध्ये घेतलं, त्यांनी मला एंट्री दिली, पदार्पण केलं नाटकामध्ये. तसं मला टी व्ही सिरियल आणि फिल्ममध्ये निशिकांत कामतने मला इंट्रोड्यूस केलं. म्हणजे तो मला रुईया कॉलेजमध्ये आम्ही गप्पा मित्र होतो, त्यामुळे आम्ही गप्पा टप्पा व्हायच्या तेव्हा. तर तेव्हा आशियाना नावाची एक सिरियल, म्हणजे जेव्हा काही चॅनल्सच नव्हती, फक्त दूरदर्शन आणि मराठी दोनच चॅनल होते. त्यामध्ये आशियाना नावाची सिरियल जी लक्ष्मीकांत पॅरेलल जोडी होती, त्यातले लक्ष्मीकांत जी आहेत त्यांनी ती प्रोड्यूस केली होती. तर तेव्हा आम्ही 26 एपिसोड ॲज अ पायलट म्हणून केले होते. 26 एपिसोड. त्यामध्ये सुमित राघवन हिरो होता, अनुप सोनी होता, व्रजेश हिरजी होता, बरे काय हिंदी होती ती, निखिल रत्नबारकी होता. तर आणि ती खरंच ती 26 एपिसोड करून ती आली नाही म्हणून खूप म्हणजे सगळ्यांचं नुकसान झालं. जर ती त्यावेळेला आली असती ना तर खूप सुंदर सिरियल होती, की ती पण कॉलेज लाईफवरच होती, की वेगवेगळ्या धर्मातली लोक एकत्र आलेत. कोण गुजराती आहे, कोण मी साऊथ इंडियन होतो त्यामध्ये, कोण मराठी आहे, असे सगळे एक हॉस्टेलमध्ये आहेत आणि कसं कॉलेजचं वातावरण आहे, अशा गोष्टीची ती सिरियल होती. आणि निशिकांतची पण पहिली सिरियल होती ती. तर तिथून आम्ही म्हणजे पण ती आलीच नाही. पण त्याच्यानंतर मग मला मिळत गेली सिरियल आणि मग फिल्म पण निशिची मला मिळाली, मुंबई मेरी जान. त्यामध्ये सुद्धा मला त्यांनी चांगला रोल दिला होता. के मेननबरोबर 3 स्टोरी होत्या, त्यातल्या वन ऑफ द स्टोरी के मेननच्या भागामध्ये मी पण होतो त्यामध्ये. तर ती माझी सुरुवात झाली. म्हणजे ती निशिकांत कामतने सुरुवात केली हे मला म्हणजे मला खूप प्राऊड वाटतं की त्यांनी मला त्या सिरियल आणि चित्रपटासाठी सुद्धा मला त्यांनी संधी दिली. जसं मला केदारने म्हणतात रंगभूमीवर पदार्पण करण्याची संधी दिली, तसं निशिकांतने मला सिरियल आणि सिनेमासाठी पदार्पण माझं केलं त्यांनी. त्यांच्याबरोबर एखादा कुठला अनुभव आठवतोय? कारण त्यांचं नाव प्रत्येक जण घेतात. निशिकांत कामत म्हणजे ग्रेट डिरेक्टर. सहवास खूप कमी येईल आपला. बरोबर. गेले ते असं काय किस्सा त्या दिवशीचा वगैरे त्या शूटचा म्हणजे निशिकांत कामत हा कधी डिरेक्टरसारखा वागला नाही. तो ॲज अ मित्र असायचा, मित्र. म्हणजे आत्ता पण मी त्याला निशिच म्हणतोय, कारण तो म्हणजे निशी कसं करू, की तो मला सांगायचं की तू तुझ्या पद्धतीने कर, काय काम करता तो कधी बर्डन द्यायचा नाही. त्यामुळे त्याच्यावर काम करायला खूप मजा यायची. म्हणजे त्यावेळेला के मेननच्या वेळेला मला बाईक चालवता यायची नाही आणि सगळे सीन होते की मी बाईक चालवतोय, मागे के मेनन बसलाय आणि त्याला घेऊन जायचं आहे. के मेननचे बरेच चित्रपट लागोपाठ शूट होते. तर मला म्हणाले की बाईक चलाना आती है तुझे? म्हटलं नाही आती. अरे निशी इसको आती नाही आहे. मग कसं व्हायचं, शॉर्टच्या अगोदर के मेनन चालवायचा, रुक टू पिछे बैठ, आणि तो शॉर्टची इथे आणून ठेवायचा आणि जेव्हा शूटिंग सुरू असतं तेव्हा मी बसायचो आणि शूट करायचो. बाकीचे ऑफ द स्क्रीन म्हणतो ना के मेनन चालवायचा. तो म्हणतो की नाही नाही तुला चालवता येत नाही, उला मला काय लागलं तुला लागलं तर माझे सगळे वांदे होती. तर अशा गोष्टी खूप झाल्या आणि निशीने पण मला खूप सपोर्ट केला की नाही नाही मला हाच आर्टिस्ट पाहिजे आणि हाच रोल हाच करेल, त्यामुळे मला तोच पाहिजे. मग के मेनन पण नंतर मग मैत्रीच झाली आणि मग तिथे मला बाईक वगैरे मी तिथेच शिकलो. त्या सिनेमासाठी मी शिकलो ती.
पण त्यासाठी मला के के मेनने पण खूप मदत केली की फक्त शूटच्या वेळेला तू चालव, बाकीच्या वेळेला मी चालवतो. सर तुम्ही बऱ्याच हिंदी सिरियल, हिंदी सिनेमा, मराठी सिरियल, मराठी सिनेमा, नाटक, हिंदी नाटक सुद्धा केलं. हां. या सगळ्यामध्ये काम करायला कुठे जास्त मजा येते, हिंदीमध्ये की मराठी? दोन्ही ठिकाणी मजा येते. हिंदीमध्ये जास्त मजा येते कारण त्याच्यात काय म्हणतात ना, आर्थिक तिकडे खूप चांगलं असल्यामुळे तिथे त्या बाबतीत खूप चांगली आहे आणि त्याच्यानंतर तिथे ट्रीटमेंट पण चांगली असते. म्हणजे शर्मन जोशी स्वतःच म्हणजे आता आम्ही बाहेरगावी बऱ्याच जातो ना, म्हणजे आम्ही तर तिकडे कंपल्सरी सांगतात, मी ज्या हॉटेलमध्ये राहणार आहे त्याच हॉटेलमध्येही राहणार. मी काय खाणार, मी काय पाणी, जे काय असेल ते सगळं त्यांना पण ही ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. तर ते आम्हाला हिंदीमध्ये म्हणजे मला खूप चांगला अनुभव आला की आम्ही चांगल्या 5 स्टार 3 स्टार म्हणजे मोठमोठ्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो आणि खूप मजा आली. म्हणजे मला खूप चांगला अनुभव मिळाला हिंदीमध्ये. मराठीमध्ये तशी मी केले पण तसा काही मला अनुभव म्हणजे मुंबईतले मुंबईतच म्हणजे जसं शो झालं की घरी असं केलं. पण तिथे कसं असायचं की मी आता US ला गेल्यानंतर 15-15-20 दिवस बाहेरच असायचो. अशा बऱ्याच ठिकाणी गेलोय मी. तर तेव्हा तिकडचा अनुभव खूप चांगला आहे. म्हणजे मराठीतला पण चांगलाच आहे, पण तो अनुभव मला जास्त जरा छान वाटला. एक मराठीचं माइलस्टोन नाटक वस्त्रहरण हां, जे तुम्ही करताय, बरोबर. बरेच प्रयोग तुम्ही केलेत. हो, हे नाटक तुमच्याकडे अनपेक्षितपणे आलं होतं. करेक्ट. एक आम्ही ऐकलं होतं. हो. ते कसं मग काय आहे? खरं म्हणजे वस्त्रण नाटकाचं 5,000 प्रयोग मी पाहिला होता. जेव्हा सगळे संजय नार्वेकर, भरत जाधव अशी सगळी मंडळी, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, बरीच मंडळींचं ते मी नाटक पाहिलं होतं आणि तेव्हा माझी एक इच्छा होती की हे नाटक आपण केलं पाहिजे. म्हणजे आपला एक छोटासा तरी भाग आपण झालो पाहिजे, असं तेव्हा एक स्वप्न होतं. आणि म्हटलं कधीतरी आपलं प्रामाणिकपणे आपण तर वाटतं ना की मला हे करायचं तर ते एक श्रद्धा असते ना की हे कधीतरी आपल्याला काहीतरी काम करायला मिळणार. तर ते करत असताना मध्ये मी एक नाटक केलं म्हणजे बाबूजी गेल्यानंतर. जेव्हा प्रसादचं पहिलं व्यावसायिक म्हणजे बाबूजी गेल्यानंतर प्रसादचं पहिलं नाटक म्हातारे जमीन पर, त्याचा ॲज अ हिरो म्हणून मी होतो. तर ते मी नाटक केलं होतं तेव्हा. आणि मला भद्रकाली प्रोडक्शन खूप लकी असल्यामुळे, कारण ते नाटक मिळाल्यानंतर मला मुलगी झाली. तर मी त्यांना म्हटलं की माझ्यासाठी खूप हे लकी आहे हे नाटक वगैरे. तर तिथे खरी अर्थाने सुरुवात झाली आणि प्रसादबरोबर माझं तसं बॉन्डिंग तेव्हापासून झालं होतं. आणि मग त्याच्यानंतर मग त्या नाटकानंतर मग मी बरीच हिंदी नाटक मिळालं. मग मराठी पण 1-2 मी शोभायात्रा पण मी केलं होतं. तर त्याच्यानंतर मग गेली 15-16 वर्ष मी काही प्रसादबरोबर काही काम केलंच नाही. पण त्याची नाटकं चालूच होती. म्हटलं कुठल्या तरी एका नाटकामध्ये आपल्याला तो वस्त्र जेव्हा करायचा तेव्हा सेलिब्रिटी लोकांना घेऊनच करायचं की मला एक करायचं. तर आत्ता पण आता जेव्हा ते त्यांची तालीम चालू होते की आता हे नाटक ओपन होणार आहे, तेव्हा मी त्यांना शुभेच्छा पण दिल्या की यार मस्त नाटक, प्रसाद खूप खूप शुभेच्छा तुला या नाटकासाठी वगैरे. आणि मी सुट्टी होती म्हणून वेकेशनसाठी केरळला गेलो होतो. मला अचानक दिगंबर नाईक म्हणजे आपला त्यात तात्याचा रोल करतो, त्याचा फोन आला की काय करतो सध्या. तर मी म्हटलं की काय नाही, आता वेकेशनसाठी आलो आहे बाहेर फॅमिलीबरोबर. तर म्हटलं शुभेच्छा, काय कसं चाललं आहे. म्हटलं चांगलं चाललं आहे. बरं मग तू करणार का नाटक. म्हटलं कुठलं रे. वस्त्रहरण. म्हटलं काय. अरे कालच मी मेसेज केला आहे की शुभेच्छा म्हणून. अरे नाही काही कलाकारांचा थोडासा तारखांचा प्रॉब्लेम चालला आहे, तर तू येशील का. मी म्हटलं मी उद्या येतोय. कारण ॲक्च्युली तो आलेला रात्री 11:30 वाजता. बरं रात्री 11:30ला फोन आले की आपण माहिती आहेत ना की कशासाठी फोन येतो, आपण घाबरतच घेतो. म्हटलं हॅलो काय रे काय झालं ही सुरुवात असते पहिली आपली. तर त्यांनी ही गुड न्यूज दिली खऱ्या अर्थाने. तर मी म्हटलं की वस्त्रहरण. म्हटलं अरे मला तर करायचं आहे. ओके करू आपण, चालेल. कधी म्हणजे कधी. नाही आपलं परवा शो आहे. अरे म्हटलं अरे 2 दिवसात कसं काय. नाही होणार ते काय नाही, तू ये. मग मी आलो आणि माझ्यावर अजून एक होतं उमाकांत पाटील. आपण दोघंही आम्ही एकत्र 2 दिवसात उभे राहिलो. त्यात मी धृतराष्ट्राचा रोल करतो त्यामध्ये. पण 2 दिवसात आम्ही उभे राहिलो आणि सगळ्यांनी मला एवढं सांभाळून घेतलं ना. म्हणजे सुनील तावडे, प्रियदर्शन जाधव, अंशुमन विचारे, सगळीच पुष्कराज, दिगंबर नाईक, सगळी स्टारच होती, पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं.
आणि आत्ता पण एवढी धमाल येते ना, आम्ही एवढे जेल झालो ना एकमेकांना की खूप धमाल येते. म्हणजे माझ्यासाठी हे मला वाटलं नव्हतं की ह्या नाटकाचा मी भाग होऊ शकेन, पण मी झालो. मला खूप बरं वाटलं आणि आज खूप त्याचे प्रयोग होत आहेत. आता पण 18ला काही कल्याणमध्ये त्याचा शो आहे आणि आता दौरा पण आहे आमचा. 27 एप्रिल ते 5 मे आमचा कोकण दौरा आहे. तर असं जोरदार चाललंय आणि खूप खूप सुंदर रिस्पॉन्स आहे. हाऊसफुलचे शो बघून खूप मजा येते. लोकं भेटायला येतात, खूप कौतुक करतात. खूप बरं वाटतं. छान वाटतं. त्यातला एखादा डायलॉग? त्यातला एक डायलॉग म्हणजे तोच आहे की म्हणजे मी जेव्हा येतो, मी थोडासा अस्सा आहे त्यामध्ये. अच्छा. त्यावेळेला मी आल्या म्हणतो की ती अशी काहीतरी फणी असते. मी म्हणतो रणांगणावर, तर तो तात्या म्हणतो अरे मेल्या फणी आहे ती. अरे फणी, अरे ती ठेवती खय ठेवणार, अरे ठेव. मी आपलं असं करायला जातो, इकडे नाही ऐसा ठेवायची, असं ते होतं. आणि मग त्यामध्ये मग मी म्हणतो रणांगणावर महापराक्रम गाजवणाऱ्या त्या पांडुरंग पुत्र भीमास, मेल्या पांडुरंग नाही रे, पंडू पुत्र भीमास, असं ते त्यामध्ये पण धमाल आले ते करायला. खूप छान वाटलं मला. अजूनही आम्ही खूप ते करत असताना वेगवेगळे पंचेस घेताना सुद्धा आम्ही एकमेकांना आधी सांगतो आज काय करूया आपण, आणि इम्प्रोवाइज होतच असेल काय? होतच असते. आणि त्यामध्ये आमच्यात मेन म्हणजे दर्शन असल्यामुळे धमाल येतो. तो कमाल काम करतो, अफलातून काम करतो. त्या थांबावं लागतं. बरं त्याचा शो असतो तरी त्याला सांगा अरे तुझा शो आहे, पण तो सॉलिड आहे, उत्तम नट आहे आणि मजा येते. सगळेच मस्त ॲक्टर्स आहेत, खूप काम करायला मजा येते. आणि मेन म्हणजे आमचा भद्रकालीचा निर्माता प्रसाद कांबळी हा खूप आमच्यावर प्रेम करतो. आमच्या सगळ्यांना बरोबर म्हणजे सगळ्यांचेच लाड करतो. कोणाचे डेट्स वगैरे असेल तर सगळे ॲडजस्ट करतो. आणि त्यांनी सांगितले कामं सोडू नका, तुम्ही तुमची कामं करा, आपण हे नाटक ॲडजस्ट करू, काही टेन्शन नाही. त्यामुळे आम्ही एवढे रिलॅक्स असतो काम करताना की काही टेन्शन नाही. म्हणजे समजा काही मोठं काम आलं तर तो म्हणतो की ठीक आहे तू कर, आपण काहीतरी ॲडजस्टमेंट करू. पण आत्तापर्यंत असं काही नाही झालंय, होत आहे, सगळं मॅनेज होतंय, त्यामुळे मजा येते. सर असंच एक मराठीतलं गाजलेलं नाटक आहे, सही रे सही. हां, त्याचं हिंदीत शर्मन जोशी करतात, राजू राजा राम और मैं. करेक्ट. तर त्या हिंदी नाटकात सुद्धा तुम्ही आता पॅरलली काम करता. बरोबर. तर तिकडचा अनुभव कसा आहे, म्हणजे त्यांचे थिएटर्स किंवा त्या गोष्टींमध्ये कसं एकंदरीत? तिकडचा अनुभव वेगळा आहे. ते स्वतः केदार शिंदेने डिरेक्ट केलेलं आहे. सही रे सही हिंदीमध्ये ते करतोय. आणि त्याचं आता गेली 5 वर्ष आम्ही ते नाटक करतो. तर आता आमच्या तालमी तशा होत नाहीत. आता आमच्या तालमी ऑनलाईन होतात. कारण एक मैत्रीण असते ती US ला असते, मग कोणतरी एक दिल्लीला असतं, आम्ही मुंबईत असतो, शर्मन सर कुठेतरी बाहेर शूट करत असतात. मग आम्ही संध्याकाळी 7 ते 10 हे आम्ही टायमिंग ठेवतो की तेव्हा ऑनलाईन आम्ही रिहर्सल करतो. आमची ऑनलाईन तालीम असते. ऑनलाईन आम्ही तालीम करतो 1, 2, 3 दिवस अगोदर आणि मग त्याचा आम्ही शो करतो. त्यातला एक किस्सा मला US चा एक मला सांगावासा वाटतो. कारण US ला आम्ही 15-20 दिवस होतो. सुरुवात आमची शिकागोपासून झाली आणि आमचं कसं असतं प्रयोग झाला, म्हणजे प्रयोग झाला की माझं कसं असतं, मी हॉटेलमध्ये जातो, फ्रेश होतो आणि मग मी खाली डिनरला जातो. हे नेहमीचं माझं रुटीन आहे. तर एकदा असंच प्रयोग संपल्यानंतर मी माझ्या रूमला गेलो. माझ्या पार्टनरला म्हटलं तू लॉबीमध्येच थांब, मी फ्रेश होऊन येतो. तर मी गेलो फ्रेश व्हायला. तर तिकडे मला ना कॉरिडॉरमध्ये ना असे आवाज यायला लागले. इंग्लिशमध्येच ते बोलत होते की या फक यू बास्टर्ड या ठा ठा ठा. आणि अशी काहीतरी कॉरिडॉरमध्ये काहीतरी काचा म्हणजे ग्लास फुटलेत वगैरे असं ते सगळं आवाज येत होतं. आणि मी घाबरलो होतो. मी आंघोळ करता मला म्हटलं अरे काय बरं, त्यांची लँग्वेज असल्यामुळे आपण काय कम्युनिकेट करू, काय झालं बाई तुला, असं तर बोलू शकत नाही कारण ती फॉरेनर होती, मग तिच्याशी काय बोलूच शकत नाही. तर मला खूप टेन्शनमध्ये आलो. बरं ते आंघोळ करता टॉवेल गुंडाळून मी ते थोड्याशा त्या दरवाजात असं बघितलं तर खाली असं ना काचा, म्हणजे ती ग्लास फुटली होती आणि सगळीकडे काचा अस्ताव्यस्त पसरल्या होत्या, रक्त सांडलेलं होतं आणि चाकू एक पडलेला होता. मी घाबरलो. मी म्हटलं मी तर बाहेर जाऊ शकत नाही काय चाललंय म्हणून, माझं ती कोतळा बाहेर काढेल. मी म्हटलं अरे काय करायचं का आता. मग मी आतमध्ये रूममधून फोन केला खाली, अरे असं प्रॉब्लेम, कोणतरी एक बाई आहे ती वियर्डसारखी वागते आणि
जरा ये ना, मला भीती वाटते. तो म्हणाला, रे मला का तर वरती बोलवतोय, तू अडकलायस, मी अडकलो तर, तुला वाचवायला गेलो तर मग त्याच्यानं तो म्हणतो की थांब थांब थांब. मग त्याने मॅनेजरला फोन केला की असं असं वरती काहीतरी चाललंय, एक बाई काहीतरी वेड्यासारखं करते आणि पूर्ण कॉरिडॉर तिने वाट लावलेली आहे. पोलिसांना बोलवलं, तिकडचे पोलीस आले, घेऊन गेले खाली. गेल्यानंतर मला तो म्हणाला की तू आता खाली ये. मग मी घाबरत घाबरत खाली गेलो. ते असं काचा साईडला करत 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 मी खाली उतरलो. तर तिला बांधून ठेवलं होतं. तर तिने ड्रग्स घेतले होते, ते हेवी ड्रग्स तिने घेतलं होतं, त्यामुळे ती व्हायलंट झाली होती. आणि त्या बॉयफ्रेंडबरोबर तिचा काही वाद झाला होता, त्यामुळे ती पूर्ण काही करत होती. मग तिला ते बांधलं होतं आणि मग तिला इंजेक्शन दिल्यानंतर ती नॉर्मल झाली, तिला घेऊन गेली. तर हा किस्सा मी विसरू शकत नाही, हा तिकडे झालेला. म्हणजे आपण मुंबईमध्ये असे दौरे असते आणि असं असेल तर आपण त्यांना थांबवू शकतो की बाबा, पण अशा ठिकाणी वेगळ्या देशात आपण आहोत, तिकडे आपण कसं समोरची कम्युनिकेट करणार. तर ह्या गोष्टी मी तिथे जरा शिकलो की त्याच्यानंतर अशा गोष्टी असल्या की जरा जरा भीतीच वाटते. बाहेर परदेशात जर जायचं असेल आणि असं काही घडलं आणि समजा आजूबाजूला कोण नसेल तर करायचं काय. आता आमच्याकडे काही फोटो आहेत, हां, तुम्ही केलेल्या कॅरेक्टरचेच फोटो आहेत ते. ओके ते फोटो बघून त्या कॅरेक्टरबद्दल तुम्हाला काय आठवतंय? जुने फोटो आहेत, ओके. त्याचे काय किस्से अरे वा, किंवा अच्छा. काय? वा वा, इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक कॅरेक्टरची एक गोष्ट असतेच. अरे हो हो हो, नाथा नाथा वेब सिरीज, अथांग. अथांग वेब सिरीज ही होती. वा वा. ही वेब सिरीज खूप इंटरेस्टिंग रोल होता माझा यामध्ये मी नाथाचं जे कॅरेक्टर केलं होतं ते म्हणजे तो जास्त काही बोलत नाही, पण तो खूप काही बोलून जातो. जो त्या वाड्यामधलाच एक म्हणजे तोही काय म्हणतात वारसा हक्काने तो त्या वाड्यातलाच एक असतो, पण त्याला कोण हे नाही करत, म्हणजे त्याला तो नोकरच असतो. पण नंतर जेव्हा कळतं की हा पण आपल्या वंशामधलंच एक आहे, असं ते कॅरेक्टर होतं. आणि ते खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं. खूप मजा आली हा रोल करताना. खूप छान वाटलं. गाजली पण होती खूप वेबसिरीज गाजली होती. खूप जणांचे मला या वेबसिरीजसाठी मला फोन आले की ह्याचा पार्ट 2 कधी होणार आहे, याच्यानंतर तुझं काय होतं. कारण त्याच्यानंतर मी जातो घर सोडून, पुण्याला शिफ्ट होतो. तर ते का, मग तुझं काय होतं पुढे, अशा बऱ्याच गोष्टी आहे. पण आमचे डिरेक्टर जे जयंत पवार JP सर आहेत, ते म्हणाले की नको, जेवढं झाले ना तेवढंच, कारण हे स्वीट आहे, ह्याच्यावरती आपण जर करत गेलो ना तर त्यात ती मजा गंमत जाईल, म्हणून ते तेवढ्यापुरतंच मर्यादित ती केली. पण खरंच ज्यांनी बघितली नसेल तर ही अथांग वेब सिरीज प्लॅनेट मराठीवर आहे, तर ती नक्की बघा, नक्की आवडेल. वा वा. बालाजी किनीकर, धर्मवीर 2. हे कॅरेक्टर करताना सुद्धा मला खूप ॲक्च्युली मी असं कधी काम केलं नाही. मी कॉमेडी जास्त केले, पण पॉलिटिकल सटायरचं कधी केलं नाही. तर ते करताना मी थोडासा, कारण ते बालाजी किनीकर हे डोंबिवलीचेच MLA आहेत, इकडचे आहेत ते. तर मला त्यांचं करायचं मला जरा भीतीच होती काम करताना. पण ते मला आमचा शंतनू भाके कास्टिंग डायरेक्टर आहेत, त्यांनी माझं कास्ट केलं. तेव्हा तो म्हणाल की नाही तू करशील, आणि तो रोल मला तसा मिळाला आणि मग आपले सरांबरोबर काम करायला मिळालं. खूप इंटरेस्टिंग मजा आली. मंगेश देसाई प्रोड्युसर. सध्या हे लेटेस्ट चालू आहे वस्त्रहरण, ज्यामध्ये मी धृतराष्ट्र करतोय. हा सुद्धा रोल मी पहिल्यांदाच करतोय असं, तर तो आता मला करायला मिळतो आणि खूप मजा येते हा रोल करताना. खूप मस्त रोल आहे, इंटरेस्टिंग आहे, छान कॅरेक्टर आहे, खूप एन्जॉय करतोय मी. आणि हे सध्या चालू आहे, त्यामुळे हे नाटक तुम्ही माझं बघायला या. वस्त्रहरण जसे जाहिरात असतील तसं तुम्ही ज्या थिएटरला असेल तिकडे तुम्ही असाल तर ते नाटक बघायला तुम्ही नक्की या. पैसा वसूल नाटक आहे वस्त्रहरण. येस, हे माझं राजू राजाराम और मैं हे हिंदी नाटक आहे. हे मी शर्मन जोशी सरांबरोबर काम करतो.
आणि खूप ह्यामध्ये मी वकील आहे साऊथ इंडियन. तर खूप छान इथे मी माझ्या पद्धतीने करतो. कॉमेडीचं अंग असल्यामुळे ते करायला यामध्ये मजा येते. तर हे अजूनही ह्याचे शो चालू आहे. आता मी कदाचित जूनमध्ये आमचा कॅनडा दौरा आहे, तर तेव्हा तिकडे मी जाणार आहे. तर हे खूप छान आहे आणि ते शर्मन सर खूप मस्त ॲक्टर आहेत. म्हणजे ते सुद्धा थिएटरवाले असल्यामुळे त्यांच्यावर काम करायला खूप मजा येते. म्हणजे तेव्हासुद्धा आम्ही आता भोपाळला गेलो होतो, तेव्हा त्यांचं सिकंदरचं शूट चालू होतं. तर हे एक नाटक चालू आहे. जर तुम्ही बाहेर असाल आउट ऑफ नक्की इंडिया, बघा. हे पण नक्की बघा. जे कॅनडावाले जर आपला हा शो बघत असतील तर त्यांनी सुद्धा जेव्हा राजाराम हॉर्न आहे जर तिकडे आलं तर तुम्ही नक्की बघा. कुठल्या महिन्यात आहे हे जुलैमध्ये असेल. लक्षात ठेवा. अरे वा 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 वा, अतिशय सुंदर मालिका. वेतोबा सन मराठीला होती. पहिल्यांदा ह्या मालिकेमध्ये मी मालवणीमध्ये बोललोय. मालवणी खरंच मस्त भाषा आहे. म्हणजे माझी जी कोआर्टिस्ट होती प्राजक्ता वाडिये नावाची, ती माझी बायको झाली होती. तिची खूप हेल्प झाली. तिने मला खूप लँग्वेजवर कमांड केली. मग एवढं केलं की नंतर ती विसरली मालवणी भाषा. तर तो एक इंटरेस्टिंग होतं, मजा आली. हा रोल करताना पण खूप छान वाटलं. हो हो हो, वा 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 वा. दुनियादारी याच्यामुळे लोक अजूनही मला दुनियादारीमुळेच ओळखत आहेत आणि लोक अजूनही विसरलेले नाही आहेत हे कॅरेक्टर आणि खूप प्रेम करतात माझ्यावर. म्हणजे आत्ताही मला भेटले की डायरेक्ट ते म्हणतात की सगळ्यांच्या पाया पडायची गरज नाही, फक्त माझ्या पाया पड, तथास्तु असंच बोलतं. आणि मला एवढं बरं वाटतं की मला कुठेही भेटले की कुठेही, म्हणजे मी एकदा दुबईला होतो तिकडे पण मला एक म्हणाला की दुनियादारी वगैरे, म्हणजे की हां हां, म्हणजे आता मिशी ठेवले ना, तर तरीसुद्धा मला अजूनही ओळखतात. मला खूप प्राऊड आहे की खरं तर नटरंग माझा पहिला सिनेमा आहे रवी जाधवांचा. त्यामध्ये मी फुल शेतकऱ्याचा लूक जो आहे. तर दुनियादारी नंतर ज्या वेळेला ज्यांनी माझा सिनेमा नटरंग बघितला तेव्हा ते म्हणाले अरे हा दुनियादारीचा नट. म्हटलं अरे पण तो नटरंग आधीचा आहे. तर ते ह्याच्यामुळे नंतर मला माझी ओळख माझी खरी झाली ती दुनियादारीमुळे मला लोक ओळखायला लागले. सर, दुनियादारी सिनेमाच्या आधी बहुतेक सिरियल सुद्धा होते आणि त्यात पण तुम्ही काम करत होते. हो, सिरियल. दुनियादारी सिरियलमध्ये मी अश्क्या करायचो, अश्क्याचं कॅरेक्टर करायचो. आणि दुनियादारी ही सतीश राजवाड्याने ती डिरेक्ट केली होती. आणि सगळे पुण्यातलेच आर्टिस्ट आम्ही सगळे, संजय नार्वेकर आणि मी फक्त मुंबईमधले होतो तिकडे. तर ती सुद्धा खूप गाजली मालिका. पण त्याच्यानंतर जेव्हा दादानी, संजय जाधवानी ठरवलं की आता हे आपण चित्रपट करूया, तेव्हा मला दादांचा फोन आला होता की आपण एक सिनेमा करतोय दुनियादारी. म्हटलं अरे वा दादा, मस्त मस्त. मग मला वाटलं की त्याच रोलसाठी असेल. तर म्हटलं की नाही तुला कुठला रोल करावा असं वाटेल. म्हटलं तुम्ही सांगा, कारण मी डिरेक्टरचं नट आहे, त्यामुळे तुम्ही सांगा मला कुठला. तर तो म्हणाला की अश्क्या तूने तो किया, अश्क्या तो किया, तो तू एक काम केले, तू नित्या का रोल कर. म्हटलं ओके, तुम्ही सांगा. मग मी नित्या केला आणि ते काय झालं आहे. बरं, त्याचा किस्सा मला खूप सांगावंसं वाटेल की हे जे आहे ना, सगळ्यांची पाया पडायची गरज नाही, हे क्रेडिट फक्त स्वप्नील जोशीला जातं. त्यांनी सीनमध्ये एकच वाक्य होतं की सगळे पाया पडायची गरज नाही आहे, फक्त माझ्या पाया पड. एकदाच ते झालं होतं, तेव्हा स्वप्नील दादा म्हणाला की दादा इसको ना ये बार बार बोलते, ये बार बार बोलेगा ना, और जब मैं मरेगा ना तब ये बोलेगा ना. तो लोकांच्या डोळ्यात अश्रू येते. तर हे त्यांच्यामुळे झालं. थँक्यू दादा. त्यांच्यामुळे हे खरं तर झालं की त्यांनी ते संजय जाधवांना सांगितलं की ते त्यांना ते वाक्य त्याला सतत बोलू दे. शेवटी तो बोलेल ना, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी असेल, तेव्हा लोक रडत बसतील. असं तो इम्पॅक्ट येतो, तो इम्पॅक्ट शेवटी येतो. ते क्रेडिट जे स्वप्नील जोशी गाजलेली फिल्म. हो हो हो. आता एवढी मल्टी स्टारकास्ट असणार, त्याच्यातले काही किस्से बरेच किस्से आहेत. कारण तिथे अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, सईत आमणकर, उर्मिला कोठारे, उदय सबनीस, बरेच होते. अभ्यंकर होते जे आता नाही आहेत आपल्यात, पण ते सुद्धा होते. अशी बरीच मोठी टीम होती.
ह्या टीम बरोबर काम करताना आम्ही जे बाकी जे कॅरेक्टर्स होतो ते खूप आम्ही नवीन होतो, तसं म्हणजे तसं म्हणायला गेलो तर मराठी याच्यामध्ये. तर तेव्हा मग आमचं एक वर्कशॉप घेतलं. अच्छा. त्या वर्कशॉप संजय मोनेने घेतलं होतं. तर संजय मोने म्हटल्यानंतर तर माहीत, तर त्यांनी आमचं काहीतरी 5 दिवसांचं सेशन घेतलं होतं की त्या तुम्ही या. workshopला आपण शाळा म्हणू शकतो. ती शाळाच होती. शाळाच. ती शाळा का, कारण त्यामध्ये त्या म्हणजे संजय दादवांना हे करायचं होतं की तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये राहा. म्हणजे जेव्हा तुम्ही सेटवर जाल ना, तर तू आईला मी अंकुश चौधरी काम करतो, आईला मी स्वप्नील जोशी बरोबर का, हे नको, बरोबर. मी श्रेयस किंवा असं कॅरेक्टरमध्येच आपण झालो पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही एकमेकांना जेल होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आमचं संजय मुनीने वर्कशॉप घेतला. सगळ्यांना एकत्र बोलून आम्हाला ते काय काय गोष्टी द्यायच्या आणि तुम्ही इम्प्रोवाइज करा आणि मग ते करून दाखवा. आणि जाताना आम्हाला त्यांनी प्रत्येकाला एक अंड दिलं होतं. अंड दिलं होतं. हां, पण ते अंड आहे ना, 5 दिवस तुम्ही ते रोज घेऊन यायचं. मग ते कसंही घेऊन यायचं. म्हणजे तू ट्रेनने येत असशील तर ते व्यवस्थित पण ते जपलं पाहिजे. म्हणजे तू खरा वर्कशॉप बरोबर प्रामाणिकपणे काम कर, हे कळलं पाहिजे. म्हणजे तू ते जपलं पाहिजे. सगळ्यांच्या गाड्या होत्या, आम्ही काय ट्रेनने येणार ना. एकदा तर योगेश शिरसाटचं तर इथे ठेवलं होतं ना, तर खुंटीला लागलं तर खाली पडलं, फुटलं. आणि माझं असं होतं की मी तर विदारला राहायचो ना, मग यायचं कसं. मग मी आणि त्याच्यावर ना सही होती. म्हणजे अंड फुटलं आणि कोणतं शहाणपणा केला, दुसरा अंड आणला, तर असं नाही, तिकडे मोनेंची सही होती. मग आम्ही काय केलं, आम्ही काही प्रणव वगैरे आम्ही थोडेसे जरा आम्ही म्हटलं की आज आपली रिहर्सल कुठे असते ना, ती काहीतरी पार्ल्यामध्ये होती. तर आम्ही तिकडेच कुठेतरी हे गेल्यानंतर ना बाजूला घराच्या मागे ठेवून द्यायचो आणि रिहर्सलला यायचो. नंतर कळलं की इथे रिहर्सल नाही आहे, दुसरीकडे. अरे मग वाट लागा की अरे अंड तो तिकडे आहे. तर ती एक गंमत होती की असे आम्ही फसायचो. म्हणजे मग तू बात म्हणजे जो शेवटपर्यंत प्रामाणिकपणे आलेल ना, तो करेक्ट करतो. मग अंकुश चौधरी वगैरे प्रामाणिकपणे त्यांचं ते घेऊन जायचे. जरी गाडी नसली तरी त्यांनी ते जपलं होतं. ते त्यांना बघायचं होतं. अशा गोष्टी खूप वर्कशॉपमध्ये झाल्या होत्या आणि आम्ही खूप काही करामती पण केल्या होत्या ते करत असताना. पण मजा आली. ते वर्कशॉप होणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही एकमेकांना थोडेसे जरा रिलॅक्स झालो एकमेकांबरोबर काम करायला. काही गोष्ट मैत्रीची असल्यामुळे कारण ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकत्रच ती गोष्ट असल्यामुळे तुम्ही एकमेकांमध्ये जेल होणं खूप गरजेचं होतं. म्हणून ते केलं होतं आणि ते खूप चांगलं साध्य झालं. ते मजा आली ते करताना. परत इतकी वर्ष काम करताय, बऱ्याच मोठमोठ्या लोकांबरोबर तुम्ही काम केलं. म्हणजे के मेनन पासून आपल्या मराठीमध्ये अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, बरोबर, एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम केलं. काय वाटतं आता इतक्या वर्षानंतर तरी स्ट्रगल संपलाय असं वाटतंय? नाही, स्ट्रगल तर कधी संपत नाही, हे तर माहिती आहे. स्ट्रगल तर हा चालूच राहणार. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहा. असं मी प्रामाणिकपणे काम करत राहतो. कारण ते जर डोक्यात गेलं ना की अरे यार मैंने तो इतना किया, अभी मला फोन येऊ दे, असं जर मी केलं ना, तर मग मला खरंच घरी बसावं लागेल. मी तरी असं करत नाही. मी तर मला तुझ्या एजचा जरी मित्र भेटला तरी मी त्याला फोन करू सांगतो, माझ्यासाठी रोल असेल तर मला सांग, कारण माझं काम आहे, माझा जॉब आहे. मी काही तुझ्याकडे काही भीक मागत नाही आहे. मी तुझ्याकडे काम, माझं काम काय, ॲक्टिंग काम आहे ना माझं. मग तू डिरेक्ट करतोस ना, तर तुझ्याकडे काय रोल असणं त्यात लाजण्यासारखं नाहीच आहे ना. तर ते मागायला काय. तर ते जर म्हणजे मी तर तेच वागतो की मला काम करायचं आहे आणि समोर जर संधी येत असेल तिकडे आपण स्वतःहून अप्रोच झालं पाहिजे. कारण नाही असं कळणारच नाही ना. आणि आता एवढ्या गोष्टी झाल्यात ना की तुम्हाला ऑनलाईन पण कळतं कुठे काय चाललंय किंवा काय, पण तुम्ही भेटणं, त्यांच्याशी काय म्हणतात ना, कम्युनिकेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही करा. स्ट्रगल तर प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये असं नाही आहे. प्रत्येक म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल तिकडे सुद्धा तुम्हाला उच्च पदावर जाण्यासाठी तुम्हाला काही शिक्षण करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. तसंच हे पण आहे ना, तुम्हाला हे जे स्थान आहे ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावी लागणार, तुम्हाला मेंटेन राहावं लागणार. तुम्हाला आत्ता माझं एज काय हे तुला माहिती नाही आहे, पण ते ठेवण्यासाठी जपणं खूप गरजेचं आहे. आहार ठेवणं गरजेचं आहे. ते आपण राहूया आणि समोरचं आपल्याला बोलवेल, आपण पण त्यांच्याशी टचमध्ये राहून कुठे काय चाललंय हे बघितलं पाहिजे. आणि हे केलं तर काम मिळतंच. मला ह्यावर गॅरंटी आहे. तुम्ही मेहनत करा
आणि स्वतःवर विश्वास आहे ना की मला काम मिळणार आहे, तर तुम्हाला काम मिळणार. आणि हा 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 मला स्ट्रगल आवडतो. मला हा जर स्ट्रगल नसेल ना, अजूनही मी घाबरलो नाही ना, तर माझ्यातला ॲक्टर गेला. जोपर्यंत मी घाबरतोय, मला वाटतं की तरच ते काम चांगलं होतं असं मला वाटतं. तर आपण प्रामाणिकपणे काम करत राहूया. स्ट्रगल तर आयुष्यभर आहे आणि तो केलाच पाहिजे. प्रत्येकाने केलं पाहिजे आणि यश हे मिळणार. नशिबाचा भाग आहे, पण आपण प्रयत्न करत राहायचं, मिळणार. सर, टेलिव्हिजन जेव्हा जास्त चॅनल्स नव्हते तेव्हापासून तुम्ही काम करताय. आज बऱ्याच वेब सिरीजसाठी आहे प्लॅटफॉर्म, सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, बऱ्याच गोष्टी, संधी उपलब्ध आहेत. एवढ्या वर्षात काय बदललं असं तुम्हाला वाटतं? बदललं ना, म्हणजे आता ना करोना आला ना त्याच्यानंतर खूपच बदललं. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की ना, आपण प्रोडक्शन हाऊसमध्ये जायचो, तिकडे ऑडिशन व्हायच्या. आता तसं काही होत नाही. आता सगळं ऑनलाईन झालं आहे. म्हणजे आता मी वर्सोवाला पूर्वी जायचो ना, तेव्हा लाईन असायची किंवा भेटला ना की कुठे चाललंय, अरे तू जा तिकडे, चालू आहे वगैरे असं असायचं. आता काही कळतच नाही. या सगळ्यावर मला एक असं वाटतं, मागे तुमच्याकडूनच ऐकलं होतं हे मी, योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं गरजेचं. करेक्ट. योग्य वेळेत योग्य ठिकाणी असणं. जसं नकुशीमध्ये माझा रोल, मी आपला सहज वैभव चिंचवळकरांना फोन केला की काय चाललंय, म्हणजे मी तुला म्हणालो की स्ट्रगल करत राहायचं, काम करत राहायचं. तसंच मी सरांना फोन केला की मला काही असेल तर सांगा. तर अरे करेक्ट, तू करेक्ट वेळेला फोन करतोस, एक रोल आहे तुझ्यासाठी. असं करून तर नकुशीचा मला त्यामध्ये रोल मिळालेला आहे. तर तो एक थोडासा डेस्टिनी म्हणतो ना, ते आहे काही काही वेळेला. आणि मी दरवेळेला चिंचाळकरांनी केलंय, त्या वेळेला मी काश झालेलो आहे. अथांग पण मला वाटतं तसंच झालंय. मी JP सरांना फोन केला, तूच पाहिजे होतास मला, असं करत तो झालेला आहे. तर ते काय, योग्य वेळेला योग्य काम मिळतंच. फक्त ते काय म्हणतात, ती घंटी वाजली पाहिजे. मला पण असं समोरून वाटलं पाहिजे, अरे यार बरेच दिवस सिद्ध्याला फोन नाही केलाय, चल करूया. आणि बरं झालं केलं यार, मला तुझ्याशीच बोलायचं होतं. तर ते होत असतं. आता मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्हाला मालवणी भाषा येत नव्हती, तुम्ही शिकलात. तर नट म्हटलं की कधी काय काम यायला पण माहिती नसतं. एक आपला एक रियाज असतो नट म्हणून, किंवा अपडेट होण्यासाठी आपण प्रयत्न करतो. तर तुम्ही काय करता? वाचन, बघणं, याबाबत तुमचं रुटीन काय? माझं रुटीन म्हणजे मी नाटक बघतो. एक तर खूप नाटकं बघतो मी. आणि त्याच्यानंतर तेव्हा मला मालवणी असं आल्यानंतर मी बरंच मालवणीचं सगळ्या गोष्टी बघायला लागलो. त्याच्यानंतर त्यातल्या काही भाषा मी लिहून काढल्या आणि मी बोलू शकतो का, किंवा मग त्या लाईन्स मी बोलायला लागलो. पण मी खूप प्रॅक्टिस करतो. मला ते लगेच नाही जमत. मग मला त्या रिहर्सल करावे लागतात. पण मी त्यासाठी प्रॉपर रात्रीचं खेळ तेव्हा बघायचोच मी. तर मग त्या अगोदरचे पण काही एपिसोड बघितले मी, की काय करू शकतो आपण ह्याच्यामध्ये, आपण कसं केलं पाहिजे. तर मी त्या प्रॅक्टिस करून म्हणजे ती भाषा आहे ती अवगत केली. म्हणजे मला नंतर तिकडे सुद्धा म्हणाले की अरे तू करेक्ट बोलतोस, कळत नाही की हा मराठी आहे, म्हणजे मालवणी नाही आहे, तू चांगलं बोलतोस. आणि तिकडे वेतोबाची ते पण सगळीच तिकडेच होतं ना, सावंतवाडीला शूट होतं. तर बाकीचे जे आर्टिस्ट होते ते सगळे मालवणातले असल्यामुळे ते प्रत्येक वेळेला आम्हाला सांगायचे की हे चुकतंय तुझं, ते सांगायचे मला. तुम्ही वस्त्रण करत होता? नाही, तेव्हा वस्त्रण करत होतं. त्याच्यानंतर आता हे वस्त्रण मालवणीचं, ते पण मालवणीचं आहे. त्यामुळे ते मला आता बरं पडलं ते, कारण ते आता वेतोबा केल्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला. म्हटलं मैं कर सकता हूँ, आप मुझे बुलाओ. त्यामुळे ते मला कॉन्फिडन्स आला. मग मी म्हटलं मी करेन. कारण तोपर्यंत प्रसादला पण माहीत नव्हतं की हा करेल का. दिगंबरने त्याला सांगितलं की राजेशला आपण बोलूया, त्याने ऑलरेडी वेतोबा करतोच आहे. आणि मग त्याच्यात मी आलो. असं काही वाचन वगैरे करता? वाचायला वेळ मिळतो का मग? हां, मध्ये मध्ये वाचन माझं चालू असतं. काही नवीन काही आलं तर मी वाचतो. आता एक भोपाळमध्ये एक मला रायटर भेटले होते. त्यांचं NRI म्हणून NRI बेटा असं नावाचे हिंदी नॉवेल होतं त्यांचं. तर त्यांनी मला ते गिफ्ट दिलं होतं. तर त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टीच होत्या, त्या छान होत्या त्या स्टोरीज. त्या आता मी काल परवा ते पूर्ण केलं. तर मी अशी पुस्तकं काही चांगली वेगळी असेल तर ते मी वाचत असतो. आता प्रवासादरम्यान किंवा शूटसाठी वगैरे तुमचा प्रवास होतच, तरी यावेळेस काही बघणं म्हणजे फिल्म प्रवासामध्ये मी जास्त करून वेबसिरीज बघत असतो. वेबसिरीज आजकाल आता कुठेही बसल्या बसल्या चालूच होतं. आता दोपय्या जी आहे ना, ती
ॲमेझॉनला आहे, ती बघतच चालवत होती. तर ती एक खूप छान आहे वेबसिरीज. तर मी ते बघत असतो, वेबसिरीज बघतो. बाहेर थिएटरमध्ये जर म्हणजे आता कोकणात असेल तर तिकडे काही चित्रपट वगैरे समजा वेळ असेल तर मग चित्रपट बघतो. मी शक्यतो नवीन चित्रपट आल्याला लगेच बघतो. फर्स्ट डे फर्स्ट शो ते माझं ठरलेलं आहे, ते मी बघतोच. तुम्ही बऱ्याच अभिनेत्यांबरोबर कामं केली, पाहिलं, तुम्ही पाहता सुद्धा खूप. हो. कोण आवडतो त्यातला? काम मला खूप आदर्श म्हणतात, मला हा ॲक्टर फार त्याच्यासारखं बनावं वाटतं, करावं वाटतं. मला इरफान खान खूप आवडतो. कारण ना तो कुठलाही कॅरेक्टर द्या, तो फिटच होतो. मग तो जरी गरीब असला तो गरीबच वाटतो, त्याला श्रीमंत केला तर तो तसाही वाटतो. आणि तो म्हणजे काय त्याचं वर्किंग, म्हणजे त्याला बघून म्हणजे काय काय गोष्टी एवढ्या नॅचरल करतो ना की मला जमेल काय हे, मला तर एक खायचं आहे तर ते खाताना पण त्याचं ते एक नॅचरलपणा असतो ना तो. म्हणजे खरंच मी खूप बघतो त्याचे सिनेमे ना, मला यार असं पाहिजे, असं काहीतरी करायचं आहे, एवढं नॅचरल करायला पाहिजे. ते खूप म्हणजे त्याच्याकडून मला म्हणजे खरंच की तो तसं काहीतरी करायचं की मला पण आता बोलले पाहिजे यार मस्त आहे, हा पण फाईन नट आहे. तसं मला ॲज अ ॲक्टर व्हायचं आहे. मला असं विनोदी अभिनेता असं नाही, चांगला ॲक्टर फाईन की अरे हा मस्तच आहे. तर तसं मला इरफान खान खूप आवडतो. सर, आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या भूमिका केल्या, म्हणजे हिंदी सिरियलमध्ये असेल, नाटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर केले. एखादं आयडियल कॅरेक्टर असं आहे की हे करायची इच्छा आहे किंवा असं कॅरेक्टर मला करायचं, असं कोणतं कॅरेक्टर आहे? म्हणजे मी आता जे कामं केलेत असं म्हणतो की दुसऱ्याचं काम बघून की हे मला करायचं. एखादा तुमचा ड्रीम रोल असतो ड्रीम आपला, रोल. हे असं मला करायचंय. ॲक्च्युली मला ना सिरियस रोल करायचा आहे. म्हणजे जरा म्हणजे मला तो की पूर्ण म्हणजे माझ्यावरच असणार आहे ते. आणि म्हणजे ते समोरचा माणूस म्हणजे डोळ्यात त्याचे अश्रू आले पाहिजेत, पण तसं मला काही करता येईल का, म्हणजे मला तो कॉन्फिडन्स आहे की मी तसा रोल करू शकेन. पण अजून तसा मला चान्स अथांगमध्ये मिळाला होता, तो मी तसा केलाही होता. पण त्याच्यानंतर मला ना ते अजूनही कुठेतरी असं वाटतं की मला अजूनही कोणी असं द्या, म्हणजे मी तो खरंच छान करेन, छान पद्धतीने करेन. मी पण त्या अशा पद्धतीच्या रोलची वाट बघतोय. खरंच असं मिळाला ना रोल करायला तर मजा येईल काम करायला. आणि असं सटलवालं मी म्हणालो की इरफान खानसारखं कसं तो नॅचरल काम करणार तशा पद्धतीचं. आता माझा चेहरा असा आहे की मी हिरो मटेरियलमधला नाही आहे, मी कॅरेक्टर रोलमधला आहे. तर असा सामान्य माणूस काय करू शकतो, सामान्य माणूस कशा पद्धतीची काम करू, अशा पद्धतीचं जर रोल मिळाला ना तर मला काम करायला मजा येईल. आणि मी सॉलिड करेन, जाम कॉन्फिडन्स आहे मला त्याबद्दल. तर बघू कधी मला कोण संधी देते. कोणी कास्टिंग डिरेक्टर हे पाहत असेल तर नक्की सरांना प्लीज विचार करा. प्लीज करा सर, लवकरच नक्कीच अशी संधी मिळेल तुम्हाला. थँक्यू. सर, आत्ता ना थिएटरमध्ये म्हणजे नवीन एकांकिका करणारी मुलं आहेत किंवा जे टीव्हीवर सिरियल बघून सिनेमा बघून इन्स्पायर होणारी मुलं की ज्यांना सगळ्यांना ऍक्टिंग क्षेत्राकडे यायचं, सगळ्यांना ऍक्टर व्हायचं, हिरो व्हायचं, तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही नवीन येणाऱ्यांसाठी? नवीन येण्यासाठी त्यांना मी एकच सांगेन की आजकाल ऑनलाईन खूप झाले, खूप वर्कशॉप आलेत की ते तुम्हाला 6 महिन्यामध्ये तुम्हाला ॲक्टर बनवतो, तुम्हाला ही सिरियल देतो, तुम्हाला ती सिरियल देतो. तर त्यात नका पडू. मी तर म्हणेन की तुम्ही थिएटर करा. जितकं थिएटर कराल ना तुम्ही, 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष पैशांची अपेक्षा करू नका. ॲज अ ॲक्टर म्हणून तुम्हाला काय येते ते तुम्ही आधी स्वतःला समजून घ्या की मी काय करू शकतो. बरं, ॲक्टर असं नाही आहे, तुम्ही डिरेक्टर पण होऊ शकता, तुम्ही म्युझिक डिरेक्टर पण होऊ शकता, तुम्ही चांगले रायटर होऊ शकता. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्ही चांगला DOP तुम्ही होऊ शकता. तर ते तुम्हाला कळलं पाहिजे की मी काय माझ्यामध्ये काय गुण आहेत ते तुम्हाला कळले पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही जितकं थिएटर कराल ना तर तुम्हाला ना ते एक शिक्षण आहे, ती एक वेगळी शाळा आहे. तर ते तुम्ही करा. कारण ऑनलाईनमध्ये काही मजा नाही आहे. त्या ऑनलाईनच्या शिक्षणामध्ये ते खूप काय म्हणतात ना आपण, ते फास्ट फूडसारखंच आहे ते. तर ते एकदा खाल्लं की ते परत भूक लागणारच आहे. तर आपल्याला ती कायम भूक ठेवायची असेल ती,
तुम्हाला थिएटरची सेवा करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बॅकस्टेज केलं तरी चालेल, पण तुम्ही जेवढं बॅकस्टेज कराल ना, तुम्हाला ॲक्टर व्हायचं आहे, काही व्हायचं आहे, पण तुम्ही थिएटर कराल ना, जेवढं थिएटर कराल ना, तुमची ग्रोथ वाढत जाणार आणि तुम्ही उत्तम ॲक्टर व्हाल. पण तुम्ही थिएटर करा आणि तुम्ही अपेक्षा नका करू की मला आता ह्याला एवढे पैसे मिळत आहेत तर मग मला का असं, तर असा विचार नका करू. तुम्हाला मिळणार. तुमच्या टॅलेंटला मार्केटमध्ये बरीच मोठी लोकं म्हणतात की तुम्ही मार्केटमध्ये तुमची व्हॅल्यू निर्माण करा. एकदा मार्केटमध्ये तुमची एकदा व्हॅल्यू आली, जर तुमची ₹1 असेल पण तुम्हाला गरज आहे, तुमची ₹100 100% होणार. फक्त त्यासाठी तुम्ही कंटिन्यू काम करत राहा आणि थिएटर करा, चांगले नाटकं बघा, चित्रपट बघा, तर तुम्हाला नक्की काम आहे. आणि मी सगळ्यांना म्हणेन, सगळे तरुण जे आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, त्यांनी खरंच या. अपेक्षा ह्याच्या ठेवू नका की मला पैसे जास्त कमवायचे आहेत, याची अपेक्षा नका ठेवू. मला चांगलं काम करायचं आहे, पैसे तर येणारच आहे. लक्ष्मी, तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, लक्ष्मी ती येणारच आहे. पण तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, तुम्हाला काम मिळणार. आणि हे क्षेत्र असं आहे ना की प्रत्येकाला काम आहे. प्रत्येक काय म्हणतो ना, जे क्षेत्र आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम आहे. प्रामाणिकपणे काम करा, तुम्हाला यश हे 100% मिळणार. आणि अजून एक मला सांगावं असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या बायकोचा खूप मोठा सहभाग आहे, मी दर्शनाचा. तिच्यामुळे मी म्हणजे हे करिअर करू शकलो, कारण तिचा जॉब आहे. पण तिने कधीही मला असं नाही केलं, माझी मुलगी कोणीच असं केलं नाही की अरे आता काय होत नाही, आता काय, असं कधीच केलं नाही. होणार तुझं, आणि ते चाललंय. हे तिचा सपोर्ट असल्यामुळे आत्तापर्यंत माझं जी गाडी रुळावर आहे ती ज्या स्पीडला जाते ते तिचा कंट्रोल असल्यामुळे व्यवस्थित मी काय म्हणतो ना, व्यवस्थित प्रवास करतोय, आनंद घेतोय, मध्ये मध्ये फॅमिलीबरोबर पण असतो, कामही करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी माझी फॅमिलीला खूप मानतो, कारण त्यांच्यामुळेच मी आहे. आणि आपल्या क्षेत्रात हा सपोर्ट फार गरजेचा आहे. खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. तर माझ्या बायकोचा प्रचंड माझ्यावर विश्वास, आणि मला तिचा म्हणजे ती माझी माऊली म्हणायला पण हरकत नाही. ती खूप माझ्यासाठी असते. थँक्यू सो मच सर. Yes, तुम्ही एवढा वेळ काढून, ते पण एवढ्या लांबून हो. आलात तुम्ही. सर विरारवरून डोंबिवलीला हो. पॉडकास्ट साठी. येस. तर सर खूप खूप थँक्यू. मी यासाठी खरं तर मी थँक्यू म्हणतो की ही तुमची मैत्री आहे ना, जी आता मग तू मला घ्यायला आलास तेव्हा तुम्ही बोलत होता, मी म्हटलं की कसं काय, तर म्हणतो तो अभिजित आम्ही एकत्र सुरुवात केली, किंवा तर ही मैत्री मला माझी मैत्री आठवली की असा हा आमचा ग्रुप आहे की जो वेगवेगळ्या क्षेत्रात आहे, पण तरीसुद्धा तुला काय पाहिजे ना, चल मी आहे, चल तुझा सपोर्ट आहे, मी बाहेर आहे ना, तर मी आल्यानंतर आपण करू. तर हे तुमची टीम बघून सुद्धा मला खूप बरं वाटलं. तर खरंच तुमच्या ह्या टायनी टॉकीज या पूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप छान टीम आहे, मला खूप आवडली.